सर्वांना जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आम्ही बोलू शकतो, हक्काने आमच्या न्याय हक्कासाठी भांडू शकतो, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा. मित्रांनो, आज मी ज्या भागातून या ठिकाणी आलेलो आहे तो भाग म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचा भाग आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजतो. तसं तर बघायला गेलं तर पुण्याचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. मी गेल्या 10 वर्षापासून चाकण या ठिकाणी रहिवासी होतो. त्यानंतर मी काही कारणांमुळे गावाकडे गेलो. पण करता करविता जर वर्ता असेल आणि निमित्त जर आपण असताल तर नक्कीच ती दैवी शक्ती आपल्याला त्या कामासाठी ओढून घेते. आणि गुरुवर्य हिंदू ते सूर्य धनंजय भाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली मला परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये हिंदुत्वाचंच नव्हे सामाजिक आणि चळवळीमध्ये काम करण्याचा संधी त्या ठिकाणी मला भेटलेली आहे. आज आपण संबंध महाराष्ट्रामध्येच नव्हे, भारतामध्येच नव्हे, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये बघतोय की महिला सुरक्षित नाहीयेत, आपल्या हिंदूंच्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत, आपल्या हिंदुत्वासाठी काम करणारे आपले धर्मवीर हिंदू राष्ट्रवीर देखील आज सुरक्षित नाहीयेत. त्याला एकच कारण आहे की इथली काही ही जी राजकीय व्यवस्था आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलं होतं की ही राजकीय न्यायव्यवस्था कोणाची तरी रकेल झालेली आहे, ती आता आपल्या तुमच्या आमच्या कोणाच्याच कामाला येणार नाही. मला सांगताना अत्यंत दुःख होतं की आपण अनेक जण माझ्यासारखे युवा बांधव हिंदू राष्ट्रवीर या ठिकाणी आहेत. आपण राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला न बोलवता स्वतःच्या खिशातले पैसे घालून जातो. पण धर्माचं काम जर कुठं असेल किंवा धर्माचा कुठं कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आपण जाण्यासाठी टाळाटाळ करतो. म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे, मग त्या मुली असतील मुलं असतील, हे धर्म संस्कृतीपासून खूप दूर गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम संबंध भारतालाच नव्हे तर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहे त्या त्या सर्व ठिकाणच्या हिंदूंना भोगावे लागणार आहेत. आज धनंजयभाई देसाई